निशा शरद फाटक. येस. आलं बाबा हिचं एकदाचं नाव. अजून थोडा वेळ थांबावं लागेल. अजून हो. सॉरी, मी तुला अर्जंटली बोलावून घेतलं ना. हो ठीक आहे, पण तू सांगशील का काय झालंय ते? नाही रे, खरं म्हणजे ना बाहेर कुठेतरी मी तुझी वाट बघायला हवी होती, पण असं टेन्शन आलं ना की मला वेड्यासारखंच होतं. मग मी इथे येते बँकेत. इथे कसं असं छान वातावरण असतं, लोक येताना जाताना आपल्याकडे बघतात, छान हसतात, आणि तो टोकनसाठी येणारा आवाज टुंग मस्त वाटतो कानाला ऐकायला. हे तू हिसाब नीतीच्या कसल्या गोष्टी सांगत बसलीयस? मला इथे का बोलवलं ते सांग ना. हो हो सांगते सांगते. ए पण एक्स्ट्रीमली सॉरी. नाही म्हणजे खरं ना मी तुला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे बोलावू शकले असते, पण काय वाटलं कुणास ठाऊक, एकदम अशी बँक आठवली. काही हरकत नाही, हे उत्तम ठिकाण आहे. मला सॉरी बोलायला परत भेटू. पण मला सांग काय झालंय, सांग बरं. सांग 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 तू सांग. काय झालं सांग काय झालं? अरेच्चा, मला वाटलं तुमचं सगळं छान चाललं होतं. म्हटलं हिने पुन्हा अक्कल गहाण टाकली की काय. माझ्या आयुष्यातही अशी एक फेज आली होती. म्हटलं लग्न टिकवावं की काय. आता आठवण झाली तरी पोटात गोळा येतो. हो की नाही हो? तू सिक्युरिटीला काय सांगतेस सगळं? चल बाई, तू कुठेही काही बोलतेस. अगं माझे टॅरो कार्ड्स काहीतरी वेगळंच सांगत होते. बरोबर होतं त्यांचं आणि माझंही. थँक गॉड. तुझ्या टॅरो कार्डचे बंगले बांध तू आणि त्यात राहायला जा. युजलेस आहेत ते. आमचं पॅचअप झालंय. नाही हो का? मग अनावर झालं म्हणून तू इथे आलीस वाटतं. ती कोण आहे ती? तुझ्या बदलीवर आली आहे? चांगलं आहे चांगलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी प्रॅक्टिकल. मॉम, तुला तुझी कामं नाही आहेत का? अगं कामं नेहमीच असतात ग, पण तू कितीही दात ओठ खाल्लेस ना तरी तुमचा ब्रेकअप मी माझ्या टॅरो कार्ड्स मध्ये अगदी क्लिअरली पाहिलंय. नवऱ्याला झिडकारण्यात काय सुख असते ते तुला नाही कळणार. सगळे पुरुष एकसारखेच असतात. धूर्त, मतलबी, संधी साधू, एका कोल्ह्यासारखी. तुझा तो रोहित आहे ना, तोही तसाच आहे. कोल्हा. रोहित, अरे मगापासून मी तुला सांगायचा प्रयत्न करते. म्हणजे कसं आहे ना, मला खरं तर शरद हवाय, पण आमचा डिवोर्स इतका शेवटापर्यंत आलाय ना, म्हणून मग मी म्हणते नकोच आहे. आणि खरं तर ना मी शरदच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद केलं पाहिजे, पण नाही राहत रे. काळजी वाटते. अगं पण चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे तुमचा बॉन्ड अजून कुठेतरी शाबूत आहे. म्हणजे तुम्ही परत एकत्र येऊ शकता. हा, शरदला ना चिकणी बायको हवी होती आणि भेटलंय कोण? मी. अगं तसं काही नसतं ग बाई. आत्याकडे बघ, केवढी गोड आहे ती. हो. नाहीतर मी दूर दूर पर्यंत काही संबंध आहे, पण तिला मीच हवाय. अरे पण आमचं तसं नाहीये ना. ए तू आधी काही 36 मध्ये बोलणं सोडून दे आणि मला प्रॉमिस कर, तू एकदा शांतपणे शरदशी बोलशील. एकदा. एकदा. ओके. पुन्हा एकदा मनापासून थँक्स. बाय. देवा, मी प्रार्थना करत नाही रे, सॉरी, पण माझी बायको अशी नाही ना, म्हणून तुझे मनापासून आभार. कशी आहे ना आद्या? सॉलिडच आहे. हॅलो, कशी आहेस ग तू? काय? आय मीन कुठे आहेस तू? कुठे असणार? घरी आहे. नक्की का? 100% का? चला. काय झालं? कुठं काय? सहज. हॅलो. हॅलो. कॉन्डम द्या. काय कॉन्डम कॉन्डम. काय? अहो कॉन्डम द्या, कॉन्डम. हा, ऑफिसला चाललाय वाटतं घेऊन. अहो घरी चाललोय. अच्छा अच्छा. हा घ्या. हा द्या. थांबा जरा पेपर मध्ये बांधून देतो. अहो पेपर तुम्हीच वाचा आणि चिल्लर पण तुम्हीच ठेवा.
हा बोल. सॉरी, मी पुन्हा फोन केला. मी नीट ऐकलं नाही. कुठे आहेस तू? घरी आहे. आला ऐकू? हो, स्पष्ट. काही काम होतं का? अजिबात नाही. काय ग, म्हणजे तू रोहितवर एवढी का वैतागलीयस? सोड ना शरद. तू मला का बोलावून घेतलेस ते सांग अगोदर. सिरियस नाही ना काही? ठीक आहे, हे राहू दे. कोणाचा वाढदिवस असेल दुकानात तर माझ्या वतीने लावा. एक एनएसीन द्या. का घरी घेऊन जाताय? ऑफिसला चाललोय. अहो पण आताच तर हे घेऊन. आता मेडिकल स्टोअर मध्ये येणं पण इतकं कॉम्प्लिकेटेड असणार आहे का? नाही देतो, थांबा. मला असा डाऊट येतोय की निशाचं कोणाबरोबर तरी अफेअर चालू आहे. रोहित बरोबर. काय? नाही म्हणजे तू काही बोललीस का? नाही, काय नाही. हे बघ, मी जितकं निशाला ओळखते ना, मला नाही वाटत यात तिची काही चूक असणार. आणि काही असेलच ना, तर त्या समोरच्या डॅम्बिसने फूस लावली असेल. धूर्त, मतलबी, संधी साधू सगळे पुरुष कोल्ह्यासारखे असतात. जरा आधाराची गरज दिसलेली बाई सापडली ना की लगेच वास काढत येतात. मला तुझीच भीती वाटते. ती गप्पे. ऍक्च्युली माझं बूट घातलेलं फुलपाखरासारखं झालंय. म्हणजे ते शो ऑफ करायला बूट घालतं पण आता उडताना त्याचंच वजन पेलवत नाहीये. म्हणजे तुला लक्षात येतं ना मला काय म्हणायचंय. म्हणजे ऍक्च्युली तू निशाशी बोल, तीच समजून घेईल तुला. सांभाळलं पाहिजे. रोहित लकी आहे. देशमुखांचा रोहित. तुला मला काही सांगायचं नाहीये ना? आद्या, तुला मला काही सांगायचंय? प्रामाणिकपणा हा शब्द ज्याच्या डिक्शनरीतच नाही ना, त्याने हिडन आणि ओपन वगैरे बोलूच नाही. तुझ्या लायब्ररीत ते डिक्शनरीत नाहीये. तुझ्या लायब्ररीला तर कुलूप आहे, कुलूप. आणि त्याची चावी तूच गिळून बसलायस. अगं माझ्या कुलपाची चावी तरी आहे ग. तुझं कुलूप भंगारातून आणलंय. गंजलंय बघ किती. तेच डोक्यात बसून टेंगुळ येईल ना, तेव्हा कळेल तुला. आद्या शब्द मागे घे. नाही घेणार. आद्या शब्द मागे घे. घाबरते का तुला? आद्या शब्द मागे घे. नाही घेणार. आद्या. रोहित. आद्या. रोहित, हा? तुला माहितीये? हा? तुला माहितीये? हा? रोहित, तुला माहितीये? पुढचं सुचत नाही ना अजून? तू खड्ड्यातच गेलास. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये रोहित. अरे मला पण बोलण्यात इंटरेस्टच नाहीये तर. घोटाळडी, धूर्त, थापाडी, संधी साधू. नालायक.